थेरो महाथेरो आणि धम्मकीर्ती थेरो आम्ही सर्व मिळून पाली भाषाचा प्रचार प्रसार करतो. पाली भाषा आज एक प्रकारे लोकपावलेली भाषा आहे. ती व्यवहारात आता लातूरमध्ये औरंगाबादमध्ये महाराष्ट्रामध्ये बोलत नाहीत, पण ती प्रत्येक घराघरातल्या लोकांनी पाली भाषा बोलली पाहिजे ही आम्ही चळवळ राबवतो. आणि आम्ही त्यांनी चांगल्या सोप्यातले सोपे कोर्स केलेत आणि आयोजित केलेत आणि ते कोर्स गावागावात जाऊन घेतो. त्यामुळे गावागावात लोक पाली भाषा शिकतात बोलतात. आणि आमचे असे आश्चर्यकारक महाक्रांतिकारी कोर्स आहेत, जगात आगळेवेगळे कोर्स आहेत की कोणती भाषा शिकताना किमान 5-6 महिने लागतात. पण आम्ही असा जागतिक आश्चर्य म्हणून कोर्स केला, फक्त 8च दिवसात पाली शिका आणि मरेपर्यंत पालीच बोला. आणखी पुढचा कोर्स आमचा असा आहे की ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यांना सुद्धा आम्ही 1 महिन्यामध्येच पाली भाषा बोलणं लिहिणं शिकवतो. अशा प्रकारचे आमचे कोर्स काही मुलांसाठी कोर्स आहेत, म्हाताऱ्या माणसासाठी कोर्स आहेत, तरुणांसाठी कोर्स आहेत, शाळा कॉलेजच्या लोकांसाठी कोर्स आहेत. असे सगळ्या प्रकारचे आम्ही कोर्स आयोजित करतो आणि त्यामुळे लोकांना पाली भाषा बोलण्याची लिहिण्याची वाचण्याची सवय लागते आणि मग शाळा कॉलेजमध्ये पाली भाषा शिकतात आणि मग त्यांना उच्च शिक्षण घेऊन लवकर नोकरी प्राप्त करता येते. उच्च शिक्षणासाठी त्यांना फेलोशिप प्राप्त करून घेता येते आणि रोजीरोटीचा प्रश्न सोडता येतो. सोबतच आम्ही वृक्षारोपणाचं काम करतोय. प्रत्येक शेतकऱ्याच्या संपर्क साधून आम्ही अशी एक मोहीम आखली आहे. शेत हे तुमचंच, झाडे तुमचंच, फळे तुमचंच, फक्त लागवड आमची. या तत्वावर आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 84,000 आंबे झाडं आम्हाला लावायचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना आंबा खायला मिळेल आणि रोजगार पण मिळेल. सोबतच आजार होऊ नये म्हणून आम्ही विपसना, योगा ही पण शिकवतो. त्यामुळे जसं प्राचीन भारतामध्ये महाराष्ट्राचं पूर्ण भारताचं गतवैभव होतं की सोनेकी चिड्यामध्ये होते, कारण सर्व लोक ह्या तत्वाप्रमाणे वागत होते, पाली भाषेतील तत्वाप्रमाणे वागत होते. त्यामुळे संपूर्ण भारताला सोनेकी चिड्यामध्ये होते. पण आज भारताला काय म्हणतात हे आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. म्हणून आपण ते गतवैभव प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. जर आपण त्या तत्वाप्रमाणे वागलो, जे आम्ही पाली शिकवतो, पालीमध्ये जे तत्व आहे त्या तत्वाप्रमाणे आपण वागलं तर आजही भारतातले न्यायालय, कोर्ट कचऱ्या बंद पडतील, पोलीस स्टेशन बंद पडतील. आमचा तो प्रयत्न चालू आहे. धन्यवाद. तिला पाली भाषा शिकायची किंवा एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या बांधावर जर आंब्याची झाडं लागवड करायची असतील तर आपल्याशी संपर्क साधण्याकरता संपर्क क्रमांक सांगा. 90 28 69 48 91.